माझं नाव गणेश हरिभाऊ जाधव आहे। माझी मुलगी साक्षी गणेश जाधव वय तिचं 5 वर्ष आहे। ती आजारी पडल्यामुळे आम्ही एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केली पुणे येथे आणि तिथं काही टेस्ट केल्यामुळे त्यांनी सांगितलं तिला किडनीचा आजार आहे। She was suffering from acute renal failure and she has been diagnosed with a very extremely rare condition which is called atypical hemolytic uremic syndrome. She has been symptomatic for the past 2 to 4 weeks and was requiring regular dialysis and plasma exchange. तर इथं त्यांनी सांगितलं डायलिसिस करावं लागेल। डायलिसिस तिला जवळजवळ आम्ही 2 आठवडे डायलिसिस केलं, तिला प्लाझ्मा बिन चढवला, पण तिथले डॉक्टरनी सांगितलं का तुम्हाला मुंबईला न्यावं लागेल। However, she was not completely recovering and hence after discussing with the team at the local hospital in Pune, it was decided to shift her here at Mumbai at Sir H.N. Reliance Foundation Hospital to give her the definitive therapy in the form of eculizumab. पुण्यामधल्या हॉस्पिटलमधल्या बोलणं झालं इथे डॉक्टरांबरोबर, तर त्यांनी सांगितलं की आपला इलाज तिकडं होऊ शकतो, तर तुम्हाला तिथे जावं लागेल, कारण तिथे गेल्यावर तुम्हाला जे इंजेक्शन भेटणार आहे ते आपल्याकडं महाग असतं, त्याच्यामुळे तुम्हाला तिथं जावं लागेल। तर आम्हाला तिथून 2 तारखेला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं। After receiving eculizumab, the child started showing improvement. She no longer received required dialysis and plasma exchange, and there was a symptomatic improvement in the form of reduction of the edema, improvement in the urine output, the renal function which was initially affected now started improving. तर इथं आल्यावर आम्हाला 3 तारखेला औषध देण्यात आलं। तर ते औषध दिल्यावर तिला तिच्या शरीरामध्ये अंगात बदल व्हायला लागला, तिच्या अंगावरली सूज कमी व्हायला लागली हळूहळू, आणि परत एक दुसरा डोस दिल्यावर ते बी आणखीन हे झालं की सूज तिला कमी व्हायला लागली, आणखी तिला जेवण वगैरे व्हायला लागलं, तिला खेळायला यावं लागलं, ती फिरायला लागली। पहिला अशी सारखी झुकून राहायची, तिच्या अंगाची सूज उतरत नव्हती, पाणी व्हायचं अंगामध्ये। तर त्या औषधाचा आम्हाला रिझल्ट दिसायला सुरू झाला आणि आज आम्हाला डिस्चार्ज देणार आहेत। And now she has been passing a good amount of urine on a daily basis. She is more playful, has been eating well, and with all the improvement in her parameters, we have been able to discharge her today in a good condition. तर HN रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आल्यावर आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यासाठी एवढं सहकार्य केलं, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं धन्यवाद करतो। So we thank Sir H.N. Reliance Foundation Hospital for supporting her treatment here and for helping her recover from the acute renal failure.